नाशिक शहरामध्ये आठवड्यातनं एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागानं महापालिकेला दिलाय। सध्या गंगापूर धरणामध्ये केवळ 10 ऑगस्टपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे। 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्यावर ताण कायम राहण्याची शक्यता आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करावी असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने महापालिकेकडे दिलाय आणि त्यामुळे यंदा खरं तर पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नाशिककरांना करावा लागतो की काय असा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। कारण सध्या जर आपण बघितलं तर 10 ऑगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा खरं तर धरणामध्ये शिल्लक आहेत। हा 31 ऑगस्टपर्यंत खरं तर पुरवायचा आहे। यासोबतच आपण सध्याला जर बघितलं तर गंगापूर धरण जे खरं तर नाशिक शहराला पाणी पुरवठा होतोय त्या गंगापूर धरणामध्ये 52% एवढा पाणीसाठा जरी दिसत असला तरी मात्र यंदा उष्णतेच्या झळा या तीव्र आहेत। मागील 10 दिवसातच जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 3.42% एवढी घट देखील झालेली आहेत। बाष्पीभवन हे खरं तर मोठ्या प्रमाणावरती होत आहेत। पारा जो आहे तो 41 अंशांच्याही वर गेलेला आहे आणि एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता कुठेतरी पाणी जपून वापरण्याचं आवाहन जे आहे ते केलं जात आहे। आता खरं जलसंपदा विभागाच्या या पत्रावरती महापालिका काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याला जर आपण बघितलं तर नाशिकच्या एकूण जिल्ह्यामध्येच 55 गावांसह 128 वाडे अशा एकूण 180 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा हा केला जातोय। दिवसभरात 61 टँकरद्वारे 128 फेऱ्यांमार्फत हे पाणी जे आहे ते नागरिकांपर्यंत पोहोचवलं जाते। 1 लाखाहून अधिक नागरिकांची तहान जी आहे ते टँकरच्या पाण्यावरती भागवली जाते। इगतपुरी तालुक्यामध्ये सर्वाधिक 38 वाडे आणि 7 गावे जे आहेत ते टंचाईग्रस्त आहेत। एप्रिल अखेरच उष्णतेची तीव्रता ही वाढलेली आहे, जलसाठे हे घटलेले आहेत। त्यामुळे आता मे महिन्यात खरं तर काय परिस्थिती ओढवते याची चिंता खरं तर नाशिककरांना लागलेली आहे। यासोबतच टंचाईमुळे टँकरची मागणी ही वाढलेली आहे। येवला, सिन्नर, इगतपुरी, मालेगाव, पेठ तालुक्यामध्ये टँकरची अधिक मागणी जी आहे ती खरं तर बघायला मिळते। एकूण जिल्ह्याचा पाणीसाठा जो आहे तो जवळपास सध्या 26 जे प्रकल्प आहेत त्यामध्ये 41.61% एवढा पाणीसाठा जो आहे तो शिल्लक आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर पाणी जे आहे ते जपून वापरण्याची गरज आहे। यासोबतच एकंदरीतच ही सर्व परिस्थिती बघता आता प्रशासन नक्की काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, गंगापूर धरण।